जालना शहराची बकाल अवस्था होण्यास हे सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. भारतीय सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. सर्वत्र अंधार पसरलेला आहे. कुठेही रस्त्याचं चांगल्या पद्धतीचं दर्जाचं काम झालेलं नाही. या शहरामध्ये सिंधी बाजार म्हणून एक इमारत आहे. ती इमारत अनेक वर्षापासून कोलमडलेली आहे. फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे. भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट सोडून गुत्तेदार त्या कॉन्ट्रॅक्टर फरार झालेला आहे. दररोज पाणी देण्याचं आश्वासन देणारे हे सत्ताधारी या शहराला 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाहीत. ज्या सत्ताधाऱ्यांनी या शहरातल्या मूलभूत गरजाच पूर्ण केल्या नाहीत त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. जनतेचा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे की हे सत्ताधारी या भागातल्या शहरामधल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकले नाही. यांचे नगरसेवकांनी पक्षांतर केलं. यांच्या नगरसेवकांनी फक्त ठेकेदारी केली, गुत्तेदारी केली, कॉन्ट्रॅक्टरशिप केली आणि स्वतःचे पैसे भरण्याचे काम केलेले हे सर्वसामान्य जनतेला माहीत झालेलं आहे. काय सांगसाल? महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. कसा तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष यांनी महाविकास आघाडी या शहरामध्ये केली आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही या महानगरपालिका निवडणुकींना सामोरे जात आहोत. जनतेचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रचार यंत्रणा राबवतो आहे. आमच्या प्रचार सभा, कॉर्नर बैठका, रॅली, डोर टू डोर, प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हे सगळे कार्यक्रम आता सध्या सुरू आहेत आणि शहरातील जनतेने भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निश्चितपणे मुसंडी मारेल. सध्या तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये आहात आणि मतदारापर्यंत जात आहात की या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या जे नगरसेवक पदासाठी तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना मतदान मागताना या नागरिकांना सध्या ज्या शहरामध्ये ज्या समस्या आहेत या संदर्भात अशा कुठल्या समस्या आहे की त्या समस्याचा निवारा करण्यासाठी तुम्ही या सध्या मतदारांना आवाहन करता आहात? जालना शहराची बकाल अवस्था होण्यास हे सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या पक्षाने मागच्या 10 वर्षापासून या नगरीची सत्ता उपभोगली. सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. सर्वत्र अंधार पसरलेला आहे. कुठेही रस्त्याचं चांगल्या पद्धतीचं दर्जाचं काम झालेलं नाही. या शहरामध्ये सिंधी बाजार म्हणून एक इमारत आहे. ती इमारत अनेक वर्षापासून कोलमडलेली आहे. फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे. भूमिगत गटार योजनेचं काम अर्धवट सोडून गुत्तेदार त्या कॉन्ट्रॅक्टर फरार झालेला आहे. दररोज पाणी देण्याचं आश्वासन देणारे हे सत्ताधारी या शहराला 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाहीत. ज्या सत्ताधाऱ्यांनी या शहरातल्या मूलभूत गरजाच पूर्ण केल्या नाहीत त्याबद्दल जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहेत आणि या निवडणुकीमध्ये आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या गोष्टींचा बदला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता घेतल्याशिवाय राहणार नाही आणि महाविकास आघाडीला या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे बहुमत मिळेल. उद्याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, मात्र पाठीमागील दिवसामध्ये तुम्हाला मतदारांनी कशा प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे? आम्ही ज्या ज्या काही प्रचार यंत्रणा राबवल्या, वार्डामध्ये फेरी असेल, पदयात्रा असेल, प्रचार कार्यालयाचं उद्घाटन असेल, कॉर्नर बैठका असतील, आमच्या सभा असतील, या सर्व उमेदवारांनी आणि ज्या ज्या भागामध्ये आम्ही फेऱ्या घेतल्या तिथल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि जनतेचा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे की हे सत्ताधारी या भागातल्या शहरामधल्या कोणत्याही गरजा पूर्ण करू शकले नाही. यांचे नगरसेवकांनी पक्षांतर केलं. यांच्या नगरसेवकांनी फक्त ठेकेदारी केली, गुत्तेदारी केली, कॉन्ट्रॅक्टरशिप केली आणि स्वतःचे पैसे भरण्याचे काम केलेले हे सर्वसामान्य जनतेला माहीत झालेलं आहे. म्हणून आम्हाला आशा आहे की या निवडणुकीमध्ये लोक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील. साहेब, या ठिकाणी सध्या निवडणूक जी सुरू आहे यामध्ये काही झोपडपट्टीवासियांना PR कार्डचं देखील आश्वासन काही उमेदवाराकडून दिलं जातं. यावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल? निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांनी
PR कार्ड देण्याचं फार आश्वासन दाखवलं. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी लोक हे खोटं बोलण्यात किती पटाईत आहेत. 15 लाख रुपये प्रत्येक खात्यामध्ये देऊ असं आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही. 1500 रुपयाचं लाडकी बहीणचं 2100 रुपये करणार होते, ते केलं नाही. शेतकऱ्यांची माफी करू, कर्जमुक्ती करू हे आश्वासन विधानसभेच्या पूर्वी दिलं होतं, ते झालं नाही. अशा खोटारड्या लोकांना, यांच्या आश्वासनांना आता जनता भल्यापैकी समजलेलं आहे. आणि हे जे आता PR कार्डचं आश्वासन देत आहेत, खोटे काही सर्वे करून त्याचा दाखला देत आहेत, तर आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये, आमच्या वचननाम्यामध्ये या जालना शहरातल्या सर्व झोपडपट्टीवासियांना पहिल्या प्राधान्याने त्यांच्या हक्काचं घर मिळण्यासाठी त्यांचा PR कार्डचा विषय मार्गी लावू असं आश्वासन, असं शब्द आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये अग्रक्रमाने घेतलेला आहे. आणि आम्ही सत्ता मिळवल्यानंतर सर्वात आधी जर ते कोणतं काम करू तर ते या भागातला PR कार्डचा विषय मार्गी लावू, या भागातल्या दररोज पाणी पुरवठ्याचा विषय मार्गी लावू, स्वच्छतेचा विषय असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, या शहरातला जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी असेल, हे सगळे मुद्दे आम्ही प्रायोरिटीने घेऊन या शहराला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. शेवटचा प्रश्न असेल, या निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीचे किती सीट निवडून येतील आणि महापौर पदासाठी तुम्ही किती सीट या ठिकाणी निवडून आणसाल? महापौर पदाचं आरक्षण या ठिकाणी झालेलं नाही अद्यापर्यंत. या नगरीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातोय. ज्या पक्षाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येतील त्या पक्षाचा महापौर होईल. महाविकास आघाडीमध्ये आमचा मोठा भाऊ शहरामध्ये हा काँग्रेस आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या पक्षाचे नेते खासदार डॉक्टर कल्याणराव काळे, राजाभाऊ देशमुख असतील, रशीद पैलवान, राजेंद्र राख असतील, राष्ट्रवादीचे नेते राजेश भैया टोपे साहेब, जिल्हा प्रमुख त्यांचे निसारभाई देशमुख, मी स्वतः, आमच्यासोबत आमचे सहकारी रमेश पाटील गवाड, PN यादव, भगवानराव कदम, महेश नळगे यांनी संपूर्ण शहर हे पिंजून काढलेलं आहे. आणि आम्हाला या निमित्ताने असं सांगायचं आहे की महाविकास आघाडीने जेवढे उमेदवार उभे केलेले ते स्वच्छ प्रतिमेचे आहे, समाजकार्यात, राजकारणामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आहेत. आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद जो आम्हाला दिलेला आहे त्याच्यावरून दिसतंय की 100% महाविकास आघाडीला बहुमत मिळेल आणि आमची सत्ता येईल. आणि जालना शहर महानगरपालिकेवर पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच होईल. नक्कीच. आपण जर पाहिलं तर हे होते माजी आमदार संतोष देसांबळे यांनी सांगितलं की विरोधकांनी जे आश्वासन दिले होते ते कुठलीही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं जे आश्वासन आम्ही आज देत आहोत, हे आश्वासन सत्ता आल्यानंतर पहिल्यांदा प्राधान्यानं ते पूर्ण करणार असल्याचं देखील यांनी सांगितलं. तर महाविकास आघाडीचाच या ठिकाणी महापौर व सत्ता येण्याचे देखील त्यांनी यावेळेस मोठा विश्वास दाखवला आहे. सोनाजी जोगदंडे, story.com, जालना.